यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। गीता जयंतीच्या पूर्वसंध्येला गाजी विद्यालय माध्यमिक विभाग परभणी नेहरू एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेले हे गुरुकुल, ज्याला त्या काळात हस्तिनापूर म्हणत होते, त्या राजवटीच्याच काळात त्या हस्तिनापूरच्याच कार्यक्षेत्रात कुरुक्षेत्र म्हणजे सध्याचा जो प्रांत आहे त्याला हरियाणा म्हणतात. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता ग्रंथ 700 श्लोकाचा आहे, 18 अध्याय. कौतुक असं आहे, 18 या अंकाची जर बेरीज केली, 8 आणि 1 किती? आपला वर्ग कोणता आहे? योगायोग आहे की नाही सांगावं. पण असा हा योगायोग आहे. 18 अध्यायाचा विषय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलाय. ती गीता उगम पावली, जन्माला आली आणि पुढे चालून तो हिंदू धर्माने धर्मग्रंथ म्हणून मानला. वेद आणि गीता असे 2 ग्रंथ आमच्याकडे प्रसिद्ध आहेत. बेस आहे, पाया आहे. वेदापेक्षाही गीतेला महत्व का दिले गेले त्याचं कारण आहे, वेद भगवंत निद्रित अवस्थेत असताना घोरण्यामधून वेद निघाला, पण भगवंताने गीता ही जागृत अवस्थेमध्ये अर्जुनाला उपदेश केलेली आहे, बोध केलेला आहे. म्हणून वेदापेक्षाही गीतेला अधिक संप्रदायानं महत्व दिलेलं आहे. जेवढे काही ग्रंथ संपदा येते आमची, त्याच्यामध्ये अगोदर गीतेचा उल्लेख, नंतर वेदाचा, नंतर इतर दुसऱ्या ग्रंथाचा, अगोदर गीता. बेस आहे, पाया. केवळ हिंदू धर्मापुरती मर्यादित नाही आहे गीता. इस्लाम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, सगळी लोक मानतात, अध्ययन करतात, आत्मसात करतात, स्वीकारतात. त्याचं ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो की तुम्ही सुद्धा त्या उदाहरणाला स्पर्श केलेला आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. याच देशाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम इस्लाम असताना, इस्लाम धर्माचे असताना सुद्धा त्यांनी गीता अभ्यासली. गीता काय केली? अभ्यासली. अभ्यास हा एक कोणत्या धर्माचा नसतो, कोणत्या जातीचा नसतो. अभ्यास हा एक विभाग आहे. तिथं काही आडवं येत नाही, धर्म येत नाही आडवा, जात आडवी येत नाही. उलट एकादशीच्या दिवशी कलाम साहेबांनी आपला शेवटचा श्वास घेतला. तिला कोणती एकादश म्हणतात आपल्याकडे? मोठी एकादश म्हणतात. एकादशीच्या दिवशी आम्ही पंढरपूरमध्ये होतो. पंढरपूरमध्ये असताना मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो असं समजा, पण पांडुरंगाला पाहून माझे डोळे पाणावले नव्हते. पण ज्यावेळी दर्शनाला गेलो त्यावेळेस टीव्हीला न्यूज चालू होती, अब्दुल कलाम गेले, दुःखद निधन झालं. पांडुरंगाला पाहून डोळे पाणावण्यापेक्षा माझी ती बातमी ऐकूनच माझे डोळे पाण्यानं डबडब भरले होते. मी काही इस्लाम आहे का? नाही. मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम गेल्यानंतर माझे डोळे पाण्याने डबडब का भरले? कारण काय? माझा त्यांचा काय संबंध आहे? पण त्यांनी गीता अभ्यासली म्हणून की काय माझे डोळे अगदी पाणावले? नाही. राष्ट्रपती गेले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं का? नाही. मग का?
गीतेनं शिकवलेलं कर्तव्य त्यांनी आयुष्यभर सांभाळलं, म्हणून डोळे माझे पाणावले. आयुष्यभर सांभाळलं. आणि म्हणून त्याच मुद्द्याकडे मला आपलं लक्ष केंद्रित करायचंय. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर मी व्यक्तिशः कोणत्या नजरेनं पाहतो, भगवंत देव आहेत म्हणून मी पाहतोय अशातला प्रकार नाही. भगवान श्रीकृष्णाकडे मला कोणत्या नजरेत पाहायचंय, मी आज जे भगवान श्रीकृष्णाकडे पाहणार आहे, योगेश्वर कृष्ण म्हणून पाहणार नाही, युगल कृष्ण म्हणून पाहणार नाही, राधा कृष्ण म्हणून पाहणार नाही, गोपाल कृष्ण म्हणून पाहणार नाही, तर माझा आज भगवान श्रीकृष्णाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, कर्तव्यपरायण श्रीकृष्ण, या गोष्टीकडे मला लक्ष केंद्रित करायचे. आपण कोणत्या धर्माचे आहात यापेक्षा आपण कर्तव्यपरायण कसे बनाल याच्याकडे मला आज लक्ष केंद्रित करायचे. माझ्या पत्रिकेवर नाव लिहित असताना लिहिलेलं आहे, पाहिलं असेल, वाचलं असेल, काय लिहिलंय, श्री ह भ प म्हणजे काय. आज इथं मला लिहिताना जी विशेषण दिलेलं आहे हरिभक्त परायण, तसं तुम्हाला मला आज हरिभक्त परायण करायचं नाही झाला तरी चालेल, माझा आग्रह नाही. झाला तर चांगली गोष्ट आहे, सत्याचा आग्रह असावा पण दुराग्रह नसू नये. पण मला आज तुम्हाला हरिभक्त परायण या विषयाकडे केंद्रित करायचं नाहीच आहे. मला तुम्हाला कर्तव्यपरायण या गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचंय. मग बसलेली सर्व विद्यार्थी म्हणतील की महाराज, ज्या उपाधीनं तुम्ही गौरविण्यात आलेले आहात हरिभक्त परायण, हरी म्हणजेच देव आहे, देवाची भक्ती करणारे तुम्ही आहात, मग आम्हाला का कर्तव्यपरायण करायला सांगता. तुम्ही भक्ती नाही केली तरी चालेल, केला तर उत्तम आहे, पण नाही केली तरी चालेल, हरिभक्तपरायण नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही कर्तव्यपरायण होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला का सांगताय, माझा देव सुद्धा कर्तव्यपरायण होता, माझ्या देवानी सुद्धा कर्तव्याला महत्व दिलेलं आहे. कर्माक्रमाने देवानी नेमकं कशाकडे लक्ष केंद्रित केलं, मी तुमचे तसे 4-2 मुद्दे तुमच्याजवळ उपस्थित करणार आहे. तुम्ही सुद्धा म्हटले पाहिजे बसलेले विद्यार्थी, नाही श्रीकृष्ण आमच्या नजरेमध्ये देव नसेल कदाचित, श्रीकृष्ण आमच्या नजरेमध्ये राजा नसेल कदाचित, श्रीकृष्ण आमच्या नजरेमध्ये इतर कोणी होता की नाही होता याच्याशी आम्हाला पण काही घेणं देणं नाही, पण श्रीकृष्ण आमच्या नजरेमध्ये कर्तव्यपरायण होते हे मला सिद्ध करायचंय आणि इथून निघून जायचंय. मोठे माणसं जन्माला येतात तर कर्तव्य घेऊनच जन्माला येतात, ते त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठीच येत असतात, त्यांचा जीवनात कोणता हेतूच नसतो. त्यालाच वेगवेगळे नावं आले आपल्याकडं. मेरा फर्ज क्या है, तेच पर्यायी शब्द आहे. माझं कर्तव्य काय, दॅट्स माय ड्युटी. माझं काय कर्तव्य आहे, कोणती ड्युटी आहे. कोणती ड्युटी आहे. भगवान श्रीकृष्णाने कोणती कर्तव्य पार पाडले, कोणती कर्तबगारी केली, काय कर्तव्य केलं. कर्तव्य दक्ष माणसं कर्म करत असताना किती दक्षतेने करतात राज, कधीपासून करतात, इकडे मला तुम्हाला आज लक्ष टाकायचं, याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं. कर्तव्य दक्ष माणसं एकाएकी काहीच करत नाही, विचारपूर्वक करतात, विचारपूर्वक. अजून थोडस पुढे जाऊन सांगतो, कर्तव्य दक्ष माणसं जर शांत बसले तर ते एकटे बसत नसतात, त्याच्याबरोबर समाजाची संबंध विकासगाथा थांबत असते. ते जर एका जागेवर थांबले तर ते एकटे थांबत नसतात, त्यांच्याबरोबर समाजाची उन्नती थांबत असते, समाजाची प्रगती थांबत असते. म्हणून कर्तव्य दक्ष माणसं कधीही शांत राहत नाहीत, आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडतात. तिकडेच बघायचं तुम्ही, तिकडे नाही बघायचं. पालक येत आहेत,
त्यांना पण 4 शब्द ऐकायची इच्छा असते. आता कोणाचे पालक आले की संपल्यावर समजेल ना तुम्हाला, तोपर्यंत मागं बघायचं नाही. 30 मिनिटं तुम्ही माझ्या ताब्यात आहात. कर्तव्य दक्ष माणसं थांबले की त्यांच्याबरोबर समाजाची प्रगती थांबत असते. म्हणून कर्तव्य दक्ष माणसं आपली कर्तव्य पार पडत असताना स्वतःच्या शरीराचा पण विचार करत नाही. भगवान श्रीकृष्ण कर्तव्य दक्ष होते हे तुम्ही म्हणाल कशाहून तुम्ही आम्हाला सांगताय? सिद्ध करा. सिद्ध करून दाखवतो. जन्माला आले जेलमध्ये. मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत. उगाच मोठी होत नाही. ती तशी त्यांच्या जीवनामध्ये प्रक्रिया घडत जाते आणि तेव्हा ते परिपक्व दशेला येतात. दुधापासून निर्माण झालेला सर्वात शेवटचा पदार्थ, सर्वात महाग पदार्थ कोणता आहे? तूप आहे. सर्वात महाग कोणतं आहे? दुधापासून जन्माला आलेलं प्रोडक्ट तूप आहे. पण एकाएकी तूप झालं नाही ते. त्याला त्या परिपक्व दशेपर्यंत जाईपर्यंत त्याला फार परीक्षा पार पाडाव्या लागल्या. फार अगोदर त्याला तापवलं गेलं. काय केलं? आणि तापवल्याशिवाय तूप होतच नाही. तसं आपली कर्तव्य पार पडत असताना त्याच्या शरीरामध्ये त्या कर्तव्य दक्ष माणसाच्या अत्यंत त्याला दाह सहन करावं लागतं. या जगामध्ये आपली कर्तव्य पार पाडत असताना कर्तव्य दक्ष पुरुषाला जेलमध्ये सुद्धा जावं लागते. बरं, या जबाबदाऱ्या पार पडत असताना माझ्या राजानं, माझ्या भगवंतानं जन्मच जेलमध्ये घेतला. मला सांगा, जन्मच जेलमध्ये घेतला. सुरुवात तिथून झाली. जेलपासून ज्याची सुरुवात होती त्या श्रीकृष्णाची कर्तव्यता मी तुमच्या समोर ती गाथा आयुष्यभर जरी वर्णन केली ती संपणार नाही. लक्षात ठेवा. मोठी माणसं किती महान असतात, आपलं कर्तव्य कसं पार पाडतात मी श्रीकृष्णाकडून शिकलो. खचत नाहीत ते. जेलमध्ये जाणं म्हणजे खचणं. जेलमध्ये जाणं म्हणजे काय? आता संपूर्ण दार बंद झाले की त्याला कुठे टाकतात? जेलमध्येच टाकतात. खचत नसतात मोठी माणसं. तुम्ही खचायचं नाही विद्यार्थ्यांनी. जेल म्हणजे अपयशाचं एका प्रकारचं, आणि अपयशानं कधीच खचायचं नाही. पण तिथे गेल्यानंतर तिथून पुढे भगवंताने अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या, एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, स्वतःच्या शरीराचा विचारच केला नाही. वडिलांना सांगितलं मला गोकुळात नेऊन घाला. गोकुळात नेऊन घाला. मला विचारायचंय तुम्हाला बसलेल्या विद्यार्थ्यांना, श्रीकृष्णाला ज्यावेळी गोकुळात नेऊन घातलं त्यावेळी वय काय होतं? वसुदेवानं श्रीकृष्णाला मथुरेतून जेलमधून काढलं आणि गोकुळात नेऊन घातलं त्यावेळेस वय किती असेल? 8 वर्षे. 1च तास झालता फक्त. किती तास झालता? महाराज, ही कर्तव्य दक्ष माणसं एवढा सुद्धा आराम करीत नाहीत. बरं, मान बसलेली असेल का? मान बसणे कळते. 1 तासाच्या असताना म्हणले मला इथं थांबायला वेळ नाही बाबा, मला गोकुळात नेऊन घाला. काय वाटलं असेल बरं आई वडिलाला? अजून थोडंसं पुढे जाऊन बोलतो तुम्हाला. ही जी मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत, त्याच्या बाजूची सुद्धा लोक फार मोठी असतात. बरं, त्याला घडवण्यामध्ये ज्यांचा हातखंड असतो त्यांनी सुद्धा तसाच दाह सहन केलेला असतो. म्हणून ती सुद्धा त्याच दर्जेचे असतात, त्याच लेवलचे असतात. कोणीतरी इथं माता आहे का बसलेल्या माझ्या प्रवचनामध्ये म्हणा, माझ्या हितगुजामध्ये म्हणा, माझ्या या संवादामध्ये अशी कोणीतरी माता आहे का? एक तासाचा बाळ असताना तिने नेऊन दुसऱ्याच्या दारात नेऊन ठेवले. 1 तासाचं लेकरू. तुम्ही जेवढे बसलेले आहात ना इथे विद्यार्थी, तुमच्या आई वडिलांनी 1 तासाचे असताना तुम्हाला एकटं सोडलं असेल का? दुसऱ्याच्या घरी नेऊन सोडलं असेल का? म्हणून मला वसुदेव देवकीचं मोठेपण इथं सिद्ध करायचे. मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत, त्याच्या आसपासची लोक सुद्धा त्याच दर्जाचे असतात. त्यांनी सुद्धा झळा सहन केलेले असतात. बरं,
झळा सहन केल्या असतात. कदाचित आपण तो विषय तेवढा मनाला लावून घेत नाही. आपण कधी असा विचार करत नाही की आमच्या अंगावर जे आता हे कपडे आहेत, आमच्या अंगावर जे जॉकेट आहेत, स्वेटर आहेत, हे टाय लावलेला आहे, हे आमच्या पायातले जे सॉक्स आहेत, जे बूट आहेत, जे आमच्या मायबापाने आज आम्हाला दिलंय, त्यांनी याच्यासाठी काय कष्ट केले असतील, कधी विचार केलाय का तुम्ही? फक्त तुम्हाला एकच माहित आहे, इथून गेल्यानंतर ताबडतोब ते फेकणे आणि अस्ताव्यस्त घरामध्ये नेऊन टाकणे. एक दप्तर घेण्यासाठी, एक वही पेन घेण्यासाठी आपल्या आईवडिलाला किती उन्हातानामध्ये कष्ट करावे लागले असतील, याचा कधी आपण विचार केलाय का? नाही केला. त्याच्याशी आपलं काही घेणं देणंच नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले, बाबा मला एका तासाच्या आत इथून काढा. का? तर माझं कर्तव्य मला पार पडू द्या. मी जर आता इथून नाही गेलो तर मी तुमच्या कामी येणार नाही. तुम्ही केलेले जे कष्ट आहेत, तुम्ही जे माझ्यासाठी स्वीकारलेली जेल आहे, पायात बेड्या आहेत तुमच्या, मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. मी कदाचित पुन्हा ह्या बेड्या मुक्त करण्यासाठी येऊ शकेल. जर तुम्ही मला इथं ठेवलं तर मी कंसाच्या हाती लागेल, आणि मी जर कंसाच्या हाती लागलो तर मला समाजामध्ये कर्तव्य पारायण कोण म्हणेल? तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज व्हायचं नाही. मला तुम्ही आता मोहात पडू नका. कोणत्या आईला वाटलं असेल की एवढं छोटंसं बाळ सोडून द्यावं म्हणून? वाटतंय? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलाच नसाल कधी. बाळ जन्माला आल्यावर त्या आईचं पोट कापलं जातंय, 21 टाके पाडले जातात, आणि ते पोट कापलेल्या स्थितीमध्ये असताना तिला डॉक्टरने सांगितलं तर उठायचं नाही. त्यावेळेस ती म्हणते, मला फक्त माझं बाळ पाहू द्या. तितक्यात तिला कोणतरी सांगितलेलं असतं की त्याला काचात ठेवावं लागणार आहे, त्याच्या जरा हृदयाचे ठोके कमी आहेत, अमुक अमुक कारण त्याला दाखवले जातात. ती म्हणते, मग जिथं त्याला ठेवायचं का तिथं मला न्या. तुला जाता येत नाही ना? मी जाईन म्हणते. यथा कदाचित तुम्ही काचात ठेवायला जर त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, माझ्या बाळात जर कोणी उचलून नेलं तर, बाळ बदललं तर मी कोणाकडे पाहू? इतकी तिची दूरदृष्टी असते. मला एक विचार करायचा आहे की ती देवकी काय म्हणली असेल? नका म्हणली असेल ना? नका म्हणली असेल ना? नेऊ नका माझ्या बाळाला. पण श्रीकृष्णाने सांगितलं, मैया तुला वाटत नाही का तुझं बाळ मोठं व्हावं म्हणून? तुला वाटत नाही का तुझं बाळ जगाच्या कामी यावं म्हणून? आणि तू जर इतर स्त्रियासारखी स्वार्थापोटी जर माझ्याकडे पाहशील तर मी त्याच्यासाठी मी तुझ्या पोटी जन्माला आलो नाही. मला समाजाच्या स्वाधीन कर ग, मला समाजाच्या कामी येऊ दे ग. स्वार्थासाठी तर संबंध दुनिया आहे, जग आहे. मला निस्वार्थ काही काम करू दे ग. नंतर तिनं त्या मोहावर पाणी सोडलं, संकल्प सोडला. जा म्हणले राजा, तो जगाच्या कामी आहे, माझ्या कामी नाही आला तरी चालेल. आणि म्हणून देव तिथून त्या अवस्थेत निघाले. एका तासाचे असताना जो घराच्या बाहेर निघतो तो कर्तव्यदक्ष नाही का हो? महाराज तेवढं छोटस बाळ ज्यावेळी घराच्या बाहेर निघालं, अक्षरशः पाऊस सुरू होता. बरं, पाऊस सुरू होता. काय वाटलं असेल त्या देवाला? मी जगाचा बाप आहे, मी जगाचा नियंता आहे, पण मी हा दहार का सहन करतो, ही थंडी का सहन करतो, हे सोसाट्याचा वारा का सहन करतो? पण मी जर नाही केलं हे तर जग कोणीच कर्तव्याकडे लक्ष देणार नाही. महाराज मोठी माणसं विनाकारण मोठी नसतात. एकटे एका तासाचे असताना अंगावर कपडा नाही, कोणतं पांघरून नाही, जेलमध्ये अतिरिक्त कपडे ठेवीतच नाहीत. जेलचा जेवढा ड्रेस आहे तेवढाच ड्रेस असते. महाराज त्या नवरा बायको जवळ एक चिरगुट सुद्धा नव्हतं याला गुंडाळायला, चिरगुट सुद्धा नव्हतं. तशाच अवस्थेत देव घराच्या बाहेर टोपल्यात काढून निघाले. मोठ्या माणसाला कर्तव्य पार पडत असताना विघ्न पण येतात. बरं, विघ्न पण येतात. गंगा आडवी आली यमुना, दुथड्या वाहू लागली, दोन्ही थड्या भरून वाहू लागली. त्या दोन्ही थड्या भरून दुथड्या गंगा वाहत असताना मला आता इथं मोठेपणा वसुदेवाचा करायचा आहे. एवढी गंगा भरलेली असताना तर या प्रवाहामध्ये मी वाहून गेलो तर? असा कधीच विचार न करता सरळ डोळे झाकून चलत राहिले वसुदेव. नाकात डोळ्यात पाणी जायला लागलं तरी आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. शेवटी भगवान श्रीकृष्ण होते ते. यमुनेला दर्शन घ्यायचं होतं म्हणून एवढे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाह होता. तिला स्पर्श केला अंगठ्याचा पायाच्या.
गंगा ओसरली. पण वसुदेव म्हटले नाहीत की मला त्रास होत. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तिथे गेल्यानंतर मथुरेतून गोकुळात गेल्यानंतर स्वागतच पॉइझन झालं. कशानं स्वागत झालं? पाहुणे आल्यानंतर कशानं स्वागत करतो आपण? कशानं स्वागत करतो? चहा, पाणी, दूध, बरोबर आहे. पण या भगवान श्रीकृष्णाचं स्वागत तिथे गेल्यानंतर पॉइझन झालंय. बरं, विषानं झालंय. विषानं अगदी 2-4 दिवसाचं वय नसेल हो. पहिला प्रयोग जर या देवावर कोणता झाला असेल तर तो विषाचा प्रयोग झाला. आणि कर्तव्य दक्ष माणसं समाजाच्या कामी येणार आहेत म्हणून ती विष सुद्धा त्यांना दहा करत नाही. बरं, फक्त त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. विषाचे अमृत होय तुझ्या नामे. विष सुद्धा त्यांना दाहक होऊ शकत नाही. कारण तर त्या विषाला सुद्धा माहित आहे मी जर यांचा घात करू तर माझ्या या घातानं एकट्याचा घात नाही, याच्या बरोबर संबंध समाजाचा घात आहे. म्हणून विष सुद्धा त्यांना त्रास देत नाही हो. फक्त तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडायला पाहिजे. पुतना मावशी मारली गेली. कर्तव्य पार पाडत असताना तुमची ताकद कमी असेल याचा तुम्ही कधीच विचार करू नका. हे माझ्याच्याने अशक्य आहे अधिक असं कधीच म्हणू नका तुम्ही विद्यार्थी. मी काय करू शकत नाही असं वाटलं पाहिजे तुम्हाला. श्रीकृष्णाकडून ती ऊर्जा मिळवा. तुम्ही ती ऊर्जा मिळवा. ऑलिम्पिकमध्ये एक 25 वर्षाच्या खाली भारताचा नामोनिशान तरी होता का मला सांगा बरं? माहित नव्हतं लोकांना. होतं ते मोजके 4-2 लोक होते. पण आज जर स्थिती ऑलिम्पिकची पाहिली तर आज भारतीय विद्यार्थी गोल्ड मेडल पर्यंत मजल मारतो आहे. काय करू शकत नाही भारत? काय करू शकत नाही? तुम्ही शक्तिहीन आहात का? तुम्ही कुपोषित आहात का? तुम्ही अशक्त आहात का? तुमच्यातली शक्ती हरवली आहे का? भगवान श्रीकृष्ण एवढ्या छोट्याशा वयामध्ये त्यांनी स्वागतच कंसानं त्यांची पॉइझन केलंय. श्रीकृष्णाने ती कसं पार पाडलं असेल मला सांगा बरं? कसं पार पाडलं असेल? काय धीर असेल त्यांच्यामध्ये? देव आहे तो नंतरचा विषय. मला माणूस म्हणून त्यांच्याकडे नजर टाकायची. माणूस म्हणून नजर टाकायची. अशी राक्षस आले भयानक, पण खचले नाही. खचायचं नाही. आपले कर्तव्य पार पाडायचे. याच्यासाठी तुम्ही काही टीव्ही पाहत असाल ना तर मी एक कार्टूनकडे तुम्ही पाहताय जास्त. कार्टूनकडे त्या छोट्या भीमकडे कधी पाहिले का तुम्ही? महाराज त्या छोट्या भीम मी एक दिवस पाहिलो. मी असं मन लावून पाहू लागलो. इथूनच ते ठेवणं मला त्याची एक गोष्ट काय आवडते. कसलंही संकट आलं तर घाबरत नाही ते. कशाची मदत घेते ते? कशाची मदत घेते महाराज? ते लड्डू नाहीच. तुम्हाला वाटत असेल लड्डू, मी माझ्या नजरेनं मी ज्या वेळेस त्या लाडूकर पाहतो तो आंतरिक ऊर्जेची मदत घेतो. आंतरिक ऊर्जेची. माझ्यात ऊर्जा आहे आणि मी जर आता नाही वापरली तर माझ्या सहकार्याचा घात होऊ शकतो. म्हणून तो तशा अवस्थेत मात करतो पुढच्या संकटावर. या नजरेनं का तुम्ही कार्टून पाहत नाही? आमच्यात ताकद आली असती म्हणला, पण आमच्या मायबापानं कधी आम्हाला लड्डूच नाही खाऊ घातले. तुम्ही लड्डू खाल्ल्यावर छोटे भीम होणार आहेत का? खाण्यावर काही अवलंबून नाहीये. जे क्रांतिकारी लोक झाले या देशातले त्यांना खायलाच नाही मिळालं. काय म्हणायचं तुम्हाला? अभ्यास करा तुम्ही या गोष्टीचा. खायला नाही मिळालं, नाही खचले ते. माझ्या भगवान श्रीकृष्णाची खायची सुरुवातच घुट्टी. छोट्या लेकराला घुट्टी देतात ना, पॉइझन पासून झाली हो. पॉइझन पासून. पहिलं जर जगात जर काही भगवंताने तोंडात टाकलं असेल तर काय टाकले? पॉइझन टाकले, विष टाकले. तिथून सुरुवात झाली माझ्या राज्याची. काय मात केली असेल संकटावर. केवढे मोठे मोठे संकट आले, झेलले ते, पेलले. आव्हान पेलायला शिका तुम्ही विद्यार्थी. पाठ दाखवू नका, निधड्या छातीनं सामोरं जा. काय करू शकत नाही तुम्ही. तुमच्यात सामर्थ्य, ती ऊर्जा जागी करा. माझ्या भगवान श्रीकृष्णाला संकट आले. जास्त सांगू थोडस.
राक्षसानं संकट आणणं नवलच नाही हो. मोठ्या माणसाला जवळून फार त्रास होते बर. त्याचे स्वकीय त्याला लई त्रास देत, खूप त्रास देत असतात बरं. त्यानं तिथं सुद्धा सावध राहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायाला केवळ पाश्चात्य लोकांचाच त्रास नव्हता बरं. स्वकीय लोक भरपूर विरोधात होते. छत्रपती शिवरायाच्या भरपूर विरोधात होते. भरपूर स्वकीय लोक विरोधात होते. कसं तोंड दिलं असेल माझ्या राजानं, कसं तोंड दिलं असेल. छत्रपती शिवरायाचा एक दिवस असा उजडला होता, बाहेरही दुश्मन होते, घरातही दुश्मन होते. आता करायचं काय? आत्महत्येशिवाय पर्यायच नाही असं वाटत असेल ना तुम्हाला? नाही खचले, नाही खचले. मग ही ऊर्जा छत्रपती शिवरायामध्ये कुठून आली? ज्यावेळेस छत्रपती शिवरायाची तुम्ही मुलाखत पाहाल, मुलाखत ऐकाल, त्यावेळेस ती उत्तर देतील की मी राजा रामाकडून शिकलो, माझ्या श्रीकृष्णाकडून शिकलो. छत्रपती शिवरायाला जशी संकट आले तसे रामचंद्र प्रभूला घरच्याच माणसाच्या विरोधात झाला, श्रीकृष्णाला घरच्याच लोकांच्या विरोधात झाला, मामाच्या विरोधात. या मातीचा अवगुण आहे राजा हो. तुम्हाला पाश्चात्याला तोंड द्यायची गरज नाही. तुम्ही स्वकीयाला ज्या दिवशी तोंड द्यायचं शिकाल का नाही तरच मोठी व्हाल, नाही तर तुमची माती झाली म्हणून समजा. स्वकीयाला तोंड द्यायच्या अगोदर ऊर्जा तुमच्यात राहू द्या, तर घराच्या बाहेर निघू शकता तुम्ही, नाही तर तुमचं काही खरं नाही. तुम्ही काही करू शकत नाही. निष्क्रिय आहात तुम्ही, निष्क्रिय आहात. भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात स्वकीय गेले. अजून थोडस पुढे सांगतो, ज्यांची नेमणूकच देवाने केली ते विरोधात गेले. देवाचा राजा इंद्र म्हणजे मुख्यमंत्री, त्या पदावर भगवान श्रीकृष्णानं नेमणूक केलेली, भगवान विष्णूनं, तो इंद्रच श्रीकृष्णाच्या विरोधात गेला. विरोधात जायचं कारण काय? विरोधात जायचं कारण काय? श्रीकृष्णाने या जगात आल्यानंतर पहिलं पाऊल असं उचललं की देवदेव करण्यापेक्षा, देवासाठी एवढं सर्वस्व लावण्यापेक्षा 56 प्रकारचे पदार्थ त्या देवाला वाहून त्यानं एकही पदार्थ खायचा नाही आणि देवाच्या नावावर आपले पोट भरणाऱ्याचे पोट भरण्यापेक्षा, या धंदेवाल्यापेक्षा ज्या गोवर्धनानं आपलं रक्षण केलंय, ज्या निसर्गानं आपलं रक्षण केलंय, त्या निसर्गालाच तुम्ही देव का नाही समजत, हे पहिलं पाऊल श्रीकृष्णाचं आहे. त्याला कर्तव्यता म्हणतात. ज्यावेळेस गोवर्धनाची पूजा करायला लावली, गोवर्धनाला काही पदार्थ खाऊ घालायची गरज नाही बरं, गोवर्धनाची पूजा करायला लावली म्हणजे निसर्गाची पूजा करायला लावली, त्यावेळेस देव विरोधात गेला. देव नव्हताच, तो राजा आहे, पण देवाचा राजा आहे. देवाचा राजा कोणाच्या विरोधात गेलाय? देवाचा राजा कोणाच्या विरोधात गेलाय? देवाच्या विरोधात म्हणा ना. कोणाच्या विरोधात गेलाय बरं? त्याच्या असंही लक्षात यावं की हा आपला बाप आहे म्हणून. पिता पिता होता है और बेटा बेटा होता है. देवाचा राजा इंद्र श्रीकृष्णाच्या विरोधात गेला. माझी पूजा न करता तुम्ही जर निसर्गाची पूजा करत असाल तर मी तुम्हाला याची सजा देईन. म्हणून त्यांनी असा पाऊस पाडला, कर्मचारी पाठवून असा पाऊस पाडला, गावाचा नामोनिशान मिटवून टाकला. त्यावेळी गाव भगवान श्रीकृष्णाकडे गेले, कृष्णा तुझं ऐकून आम्ही हे केलं ना कर्म, आम्हाला माहित होतं हे असा झळा सहन करावा लागतात, देवाचा कोप. कोण म्हणले देवाचा कोप? तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. मग आता तुम्ही आम्हाला कसं काय सांभाळणार? गोवर्धन पर्वत उचलला श्रीकृष्णानं. गोवर्धन शक्य आहे का मला सांगा बरं? पण तुमच्यात जर तशी ऊर्जा असेल ना, ते पण शक्य आहे बरं, ते पण शक्य आहे. गोवर्धन पर्वत उचलला, संपूर्ण गाव त्या गोवर्धनाखाली सांभाळलं. ते कर्मचारी ज्यावेळेस इंद्राला जाऊन म्हणले, सरकार सभा कर दिया सब. इंद्र म्हणला चला मग पाहू आपण आता. इंद्र त्या कर्मचाऱ्यासह ज्यावेळी गावात परत आला, गोकुळामध्ये गावातली माणसं आळस देऊ लागली, अशी झोपेतून उठल्यासारखे बाहेर आले त्या गोवर्धनाच्या पर्वताच्या. गाई वासरं गाव गोवर्धनाच्या छत्राखालून बाहेर आले. गोवर्धन पुन्हा जशाच तसा श्रीकृष्णाने खाली ठेवला. त्यावेळेस हे कर्मचारी इंद्राला म्हणले होते,
आम्ही गावात एक सुद्धा माणूस जिवंत ठेवला नाही. आणि सगळी माणसं जसेचे तसे दिसल्यावर इंद्रानं सुद्धा मान्य केलं की हा समोरचा जो आहे तो सामान्य नाही, तो आपली कर्तव्य पार पाडतो, तो कर्तव्य परायण आहे. आणि म्हणून इंद्र त्या दिवशी नतमस्तक झाला. देव सुद्धा कर्तव्य परायणाच्या पुढे नतमस्तक होतो, फक्त तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडायला पाहिजे हे लक्षात घ्या. देव सुद्धा नतमस्तक, तो इंद्र नतमस्तक झाला. माझ्या श्रीकृष्णाने काय कर्तव्य पार पाडले नाहीत मला सांगा बरं. अवघ्या 1 तासाचं वय असताना घराच्या बाहेर निघालेला श्रीकृष्ण समाजाच्या किती उपयोगी आला. म्हणून तुम्हाला मला बसलेल्या मंडळीला विद्यार्थ्याला म्हणायचंय, विचारायचंय, तुम्ही समाजाचे किती कामी येता. तुम्ही म्हणत असाल की आम्ही लहान आहोत आता सध्या, आमचं वय नाही. ते श्रीकृष्ण किती मोठे होते, किती मोठे होते, 61 वर्षाचे असतील होते का, 80 वर्षाचे. महाराज तुम्हाला कर्तव्य पार पडायचं ना, त्याच्यात वय कुठं आडवं येते, वय नाही आडवं येत. आणि कर्तव्यपरायण लोकांनी कधीही आपल्या वयाचा विचार करू नये, आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं पाहावं. त्यांनी लिटिल चॅम्प्स ज्यावेळेस सारेगमप मध्ये प्रथम क्रमांक पटकावतात की नाही, त्यावेळेस समजणं महाराष्ट्रात त्यांची वाहवा होते. आणि त्यावेळेस प्रत्येक पालकाला वाटतंय की काय वय आहे या लेकरांचं, किती लहान आहेत बघितलं का ते, आता काय वय आहे या लेकरांचं, काय छान गातात. आणि त्यावेळेस ते आपल्या लेकराकडे बघतील, बघ आपल्या लेकरं बघतील. मी म्हणलं अजिबात त्यांच्या चुका नाहीत, तुम्ही स्वतः कर्तव्य परायण झाले नाहीत ना, त्यामुळे हे कर्तव्यच्युत लेकर झालेत आपले. तुम्ही स्वतः कुठं कर्तव्य परायण. पित्याचं कर्तव्य पित्याने जर नाही पार पाडलं, मुलं तर शेवटी अज्ञानी, त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. श्रीकृष्णानं अगोदर समाजाला जर काही संदेश दिला असेल तर मी देव आहे की नाही मला माहित नाही म्हणले देव, पण मी माझं कर्तव्य जपतो. छोट्या गोष्टी केल्या पण समाजाच्या उपयोगी केल्या, छोट्या गोष्टी केल्या. मोठी माणसं किती कर्तव्य दक्ष असतात सांगू तुम्हाला. रामचंद्र प्रभूला वनवास झाला असताना एकही माणूस सोबत गेला नव्हता. त्या वनवासात फक्त वानराने साथ दिली. वानराने एवढी साथ दिली, लंकेला जात असताना अनवाणी पायाने गेलेले सगळे वानर पाय रक्तभंबाळ झाले होते. एका झाडाखाली राम थांबले, म्हणले वानर हो, माझा वनवास झाला तर झाला, पण माझ्यामुळे तुमचा वनवास होतोय. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही परत जा तुमच्या घरी, जा परत जा. माझी पत्नी मला मिळेल नाही तर न मिळेल, पण माझ्यासाठी जर तुमचे रक्ताचे पाठ वाहत असतील तरी मला नाही आवडत, तुम्ही परत जा. त्यावेळेस ती वानरं म्हणू लागली की रामा तसं नाही, आमची वानराची जाते, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर पाला खावं, काहीतरी खावं, आपला उदरनिर्वाह भागवावा आणि मरून जावं, एवढंच आमच्या जीवनाचं कर्तव्य नाही हो रामा. योगायोगाला तुमच्यावर वेळ आली आणि म्हणून आज आम्ही कामी येणार आहे. आम्हाला आमचं कर्तव्य पार पडू द्या, आमची शपथ आहे तुम्हाला. हे आमचे रक्ताचे पाठ वाहत नाहीत रामा. खरं सांगू, ही खरी अभिषेकाची तयारी आहे आमची. कोणी दह्या-दुधाने अभिषेक करत असेल, आमची लायकी नाही रामा तुम्हाला दह्या-दुधाने अभिषेक करायची हो. आमचं रक्त जर तुमच्यासाठी वाहत असेल ना, हा अभिषेक आहे हो रामा. नाहीतरी आमच्या जातीचं काय होणार आहे म्हणले, आम्हाला करू द्या हो. आणि मग रामचंद्र प्रभूनं त्यांना सोबत घेतलं. खरं सांगतो तुम्हाला, ते रक्ताचे पाठ वाहिलेले रामचंद्र प्रभूनं हृदयात कोरून ठेवले होते. कुठं कोरून ठेवले होते? हृदयात कोरून ठेवले होते की राम म्हटले वानर हो, आज मी वनवासात आहे, पण तुम्ही जे तुमचं कर्तव्य बजावलंय ना, मी याचा निश्चित तुम्हाला परिपूर्ण फायदा करून देईल. महाराज, तुमचे कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही फायद्याचा विचार न करता जर कर्तव्य पार पाडले ना, ईश्वर निश्चित तुमच्या त्या कर्तव्याचा विचार करतो, बरं, नोंद घेतो. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. त्रेतायुगामध्ये राम अवतार संपला, द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार सुरू झाला. तीच वानर इकडे तिकडे भटकतील, अधोगतीला जातील, वाया जातील, उपाशी पडतील, म्हणून ब्रह्मदेवाला बोलून घेतलं रामचंद्र प्रभूंना. आणि ब्रह्मदेवाला बोलून घेतून जसं एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या
मुख्य कार्यकारी मंडळाने आदेश द्यावा तसा आदेश दिला ब्रह्मदेवाला की माझे वानर माझ्यासोबत पाठवा, मी जिथं जाईल तिथं पाठवा. हे संविधान लिहून ठेवा तुम्ही, मी जिथं जाईल तिथं पाठवा. ब्रह्मदेव म्हणले का? त्यावेळेस रामचंद्र प्रभूचे डोळे पाण्यानं डबडब भरले. खरं सांगू ब्रह्मदेवा, वनवास मला झालता, पण रक्ताचे पाठ वानराचे वाहत होते. हो, वानराचं रक्त निघत होतं त्यावेळेस माझ्या अंगाचा दाह होत होता की मला वाटत होतं की माझ्याच अंगाचं रक्त निघते की काय, की इतका मला त्रास होत होता. म्हणून त्या वानराला मला काहीतरी देता यावं. त्यावेळेस मी वनवासात होतो, म्हणून मला पुढच्या जन्मात हे माझ्या सोबत पाठवा. ज्या वानराला पाणी मिळालं नव्हतं त्याच वानराला भगवान श्रीकृष्णाने लोणी खाऊ घातलं. ही कर्तव्यतेचे हे परिणाम आहेत, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने लोणी जे गोपाळांना खाऊ घातलंय त्याचं मुख्य कारण आहे, त्रेतायुगामध्ये पाणी मिळालं नव्हतं वानराला, त्याचा मोबदला म्हणून देवानं लोणी खाऊ घातलं. एवढी माणसं लक्ष ठेवतात, हे कर्तव्य दक्ष युगानुयुगीचं लक्ष ठेवतात, युगानुयुगी. आणि कर्तव्य दक्ष माणसाने कर्तव्य पालन करत असताना केवळ आपण पोट्यासारखा आपला विचार करायचा नसतो, त्याने समोरच्याचा विचार करायचा असतो. समोरच्याचं काय होतं, युगानुयुगीचा विचार करतात. आणि श्रीकृष्ण लहानाचे मोठे होत असताना महाराज एवढे कर्तव्य पार पडले, ती दुसरी कामं दुसरं कोणीच करू शकत नव्हतं. खेळता खेळता सुद्धा एक जबाबदारी कशी पार पाडली सांगतो तुम्हाला. खेळणं हे तर जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे विद्यार्थ्याचा. खेळलं पाहिजे विद्यार्थ्यानं. हा, आता काय खेळायचंय, दुसरं काही खेळत जाऊ नका. खेळायचंच असेल तर मोबाईलवर गेम खेळत जा. अगदी चांगली गोष्ट आहे ती, त्याच्यासारखी दुसरी गोष्ट चांगलीच नाही कोणती. इतकी सवय लागली आपल्याला, इतकी सवय लागली, ती सवय आपल्यासाठी हानिकारक आहे राजा. काल परवा एक जिंतूरचा एक मला मेसेज आहे, काल परवाची गोष्ट आहे. एक मनुष्य दिवसा अखेर 8 तास फोनवर बोलायचं. व्यापारी आहे, त्याला तुमच्या शाळेत आणू का मी एखाद दिवशी, म्हणजे मग तुम्हाला खरं पटेल, पुढच्या वेळेस येताना घेऊन येईन. ते जर दुरुस्त झालं तर आणायचं नाही, दुरुस्त झाला तरच आणेन, हे की नाही. ना दुरुस्त झाल्यावर इकडे येऊच शकत नाही. आता त्याचं एक पूर्ण शरीर एक बाजू कामातून गेली, निकामी झाली. फक्त 8 तास मोबाईलवर बोलल्यानं भारतातले संपूर्ण डॉक्टर म्हणले आता तुझा इलाज आमच्याकडे नाही, तुला जायचं तर परदेशामध्ये जा, तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी कॅपॅसिटी नाही. जितकं तुम्हाला चांगलं वाटतं की नाही ते गेम खेळताना, तितकंच हानिकारक आहे ते. आता त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. तुम्ही खेळत जाओ, पण काहीतरी तुमच्या शरीराला फायदे होतील असं खेळा ना, असं खेळा ना. आणि खेळत असताना नुसतं खेळ म्हणून खेळू नका. ते खेळण्यानं आपण काही खेळत असताना समाजाचं काही काम करू शकतो का, त्या पण जबाबदाऱ्या पार पाडा. बरं, मैदानावर जाऊन कचरा करून येऊ नका, बरं, कचरा उचला तिथला. श्रीकृष्णाने खेळता खेळता, क्रिकेट खेळता खेळता ज्या मैदानावर क्रिकेट खेळायचे, एक चेंडू एक बॉल असा सिक्सर मारला, तो कालिया डोहामध्ये बॉल पडला. डोहाचं नाव काय होतं ते, कालिया म्हणजे सर्पाचं नाव आहे, ते सापाचं नाव. तो ज्यावेळेस बॉल तिथं पडला, आता मला विचारायचं तुम्हाला बसलेल्या विद्यार्थ्याला, चेंडू पाण्यात बुडतो का? श्रीकृष्णानं मारलेला चेंडू दगडाचा होता की काय, का लोखंडाचा होता? बुडला होता का? बुडला होता का? नाही. हो म्हणा ना मला. बुडला नव्हता रे राजो, बुडवला गेला. का बुडवला गेला माहित आहे? खाली एक चेंडू लपून बसला होता, त्याला वर काढायचं होतं. असं कधी कधी असं होतं बघा, आपण क्रिकेट खेळता असताना एखाद्या बॉल जर एखाद्या ठिकाणी गेला ना, असं गाजर गवतामध्ये, एक शोधता शोधता आपला पहिला कधी हरवलेला ती बॉल सापडते. लाल बॉल होता लेदरचा, हरवला, सोडून दिलता कारण दिवस मावळला होता. नंतर शोधून शोधून सापडला नाही ते. आणि नंतर कधी कधी जो प्लॅस्टिकचा हरवला, तिथे गेलो आपण, तो लाल बॉल राहून 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 पावसाळ्यामध्ये पांढरा पडलेला असतो. ते प्लास्टिकचं सापडत नाही, हेच सापडते पांढरा. तसा भगवंताने मारलेला चेंडू बुडला नव्हता, देवाने बुडवला. का तर खाली बसलेला कालिया साप समाजासाठी दाह करत होता, समाजासाठी हानिकारक होत चाललेला होता.
आणि भगवान श्रीकृष्ण सर्प विध्वंसक नव्हते बरं. कर्तव्यदक्ष माणसं विध्वंसक नसतात बरं, मित्र असतात. काय असतात? मित्र असतात, विध्वंसक नसतात. विध्वंस करायच्या दृष्टीनं तुम्ही पाऊलच टाकू नका तुमच्या जीवनामध्ये, नका टाकू. आत लपून बसलेला साप, त्याला जाऊन भगवान श्रीकृष्ण बोलले की राजा तुझं इथं राहणं चांगलं नाही, नको, माझं ऐक. त्यानं सुरुवातीला त्याच्या जातीवर गेलाच. आता शेवटी सापच आहे, ते शेवटी सापच आहे, तो दंश करणारच ना. श्रीकृष्णाला दंश करण्याचा प्रयत्न पण केला त्याने, नाही जमलं, त्याला नाही जमलं. कारण कर्तव्य दक्ष माणसं, इतिहास त्यांच्याकडून जोपर्यंत कर्तव्य पार पाडायचेत ना, इतिहास सांभाळतो त्यांना, इतिहास सांभाळतो. इतिहास जमा करून घेत नाही त्यांना. गोळ्या जरी घातल्या ना ते पुन्हा पूर्ववत होतात बरं, पुन्हा पूर्ववत होतात. आणि त्यांचं कर्तव्य संपल्यावर तो विषय द्या सोडून. त्यांच्या जागी त्यांचं काम करणाऱ्या जर समाजामध्ये ईश्वरानं जर निर्माण केला, शेवटी त्यांचे श्वास बंद होतील बी, नाही असं म्हणता येत नाही. पण त्या सापाला म्हणले तुला इथं राहणं ठीक नाही, कारण तुझ्यामुळं पाणी दूषित झालंय. आणि इथलं दूषित झालेलं पाणी जर यमुनेच्या लोकांनी पिलं, गोकुळातल्या लोकांनी पिलं तर काही प्राण गमवावे लागतील. म्हणून तुला माझी विनंती, इथून निघून जा. महाराज निघून गेला तो साप, निघून गेला. मला एक सांगायचं तुम्हाला बसल्या बसल्या की श्रीकृष्ण देव म्हणून तुम्हाला पाहायचं असेल नसेल तर नका पाहू, पण एक कर्तव्य दक्ष पुरुष म्हणून पाहणं. एवढ्या बालवयात खेळता खेळता सुद्धा तो समाजाच्या कामी उपयोगी येतो. म्हणजे बघा तुम्ही, पानवटा खुल्ला केला तिने पेन पाणी पिण्यासाठी. नाही तर असं म्हणतात, ज्या डोहामध्ये कालिया नावाचा साप राहत होता, त्या डोहाच्या वरून पक्षी सुद्धा जात नव्हते. कारण पक्षाला सुद्धा ती विष, ती पॉयझन खाली किचित होतं आणि प्राण गमवावा लागत होता. त्या काळात जर तिथून देवाने तो जर साप काढला नसता, महाराज पाणी सुद्धा प्यायचं अवघड होतं गोकुळवासी लोकांचं. ही कर्तव्य दक्षता आहे माझ्या कृष्णाची, ही कर्तव्य दक्षता आहे. गोकुळवासी लोकांसाठी बहुउपयोगी कामं केले, बहुउपयोगी. हा कर्तव्य तुमचं बजावत असताना कदाचित तुम्ही अज्ञानी असेल तरी चालेल, पण तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा, तुमची लगान ही मजबूत असली पाहिजे. एका मंदिरामध्ये आरती चालू होती आणि ती आरती चालू असताना एक अज्ञानी माणूस, अशिक्षित माणूस, तो दारामध्ये, तो असा तो मंदिरामध्ये मोठा घाट नसतो का वाजवायचा, मोठा तो निनाद करत तो असा डोळे लावून उभा राहिलेला असायचा. देवाकडे पाहण्यापेक्षा आरतीला आलेल्या माणसं त्याच्याकडे पाहिजे, इतका रमायचा तो, इतका रमायचा, एवढा रमायचा. त्याच्याकडे पाहिल्यानं समाजाचं मन परिवर्तन व्हायचं. देवाकडे कमी पाहायचे लोक, पण कोणाकडे पाहायचे? तो जो घाट वाजवायचा ना त्यांनी घंटा असा, त्याच्याकडे पाहिजे, असं मन रमायचं त्याचं, प्रसन्नता. अशिक्षित होत, पण त्याने म्हणायचं की नाही मला काहीच येत नाही, पण माझं हे कर्तव्य आहे, हे मी नाही वाजवलं कोण वाजवेल मग? माझ्या पांडुरंगाला कसं वाटेल, माझ्या कृष्णाला कसं वाटेल? मी अपराध करू का? मला एवढंच तर येत नाही, म्हणजे का करू नये मी? त्याने ते वाजवायला सुरुवात केली. आरतीला लोक जमत जायचे. जमता 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 एवढा लोकप्रिय झाला, ते ट्रस्टीच्या डोळ्यात आला, त्या मंदिर समितीच्या डोळ्यात आला. आणि मंदिर समितीनं विक्रमी निर्णय घेतला, जेवढे अशिक्षित लोक आहेत तेवढे मंदिरातले त्यांनी काय करून टाकले? काढून टाकले. सुशिक्षित कर्मचारी भरायचेत म्हणे, अशिक्षित कर्मचारी आता ठेवायचे नाहीत, काढून टाकले ना. तो जो घंटा वाजवणारा होता तो समितीच्या समोर नतमस्तक झाला, हे पा मला पगार नका देऊ, मला जेवायला नका देऊ, माझी एवढी सेवा करू द्या, माझी एवढी सेवा करू द्या, मला खूप आवडते ते, माझं एवढं कर्तव्य पार पडू द्या. शेवटी आता समिती आहे, डिसमिस झाले ते सगळे. आणि मग त्याच्या जागेवर दुसरी नेमणूक केली सुशिक्षित लोकांची. त्याचं वाजविणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, त्याचं वाजविणं म्हणजे कसं असेल बघ, ते प्रोसिजर हळू वाजवायला, जस काही हे 7-8 दिवस काही खाल्लंच नाही. त्या घंट्याचा जो निनाद होता, तो निनाद धार्मिक वातावरण तयार करत होता, एक ऊर्जा तयार करत होता, समाज असा प्रफुल्लित व्हायचा. त्यानं वाजवायला सुरुवात केली.
समाज असा कमी 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 होत जायचा. आता ह्याला काढून टाकलेला असलं तो आरतीला यायचा, पण त्याची हिंमत नाही व्हायची तो वाजवायचा. शेवटी त्यानं म्हणलं आता काय करावं, मी जर आता येऊन नुसतं वाजू, इथं जर येऊन वाजू तर लोक म्हणतील याला पुढं काहीतरी आशा आहे, काहीतरी याला पुढं चालून मिळेल म्हणूनच वाजवायले. आता तर कर्मचारी भरलेतच, पण पुन्हा शिल्लक राहिल्यावर कुठंतरी एखादी जागा रिक्त झाली तर याला भरलं जाईल म्हणूनच वाजवायले. त्याला तो सुद्धा खंत वाटायची, खेद वाटायचा. मग काय करावं, त्याने फुलाचं दुकान टाकलं समोर मंदिराच्या. चला म्हणलं आपल्याला कुठंतरी काहीतरी कर्तव्य पार पाडावे लागते. फुलाचं दुकान टाकलं, उदरनिर्वाह तयार झाला त्याचा. आता लोकांना वाटायला लागलं की आता याचा उदरनिर्वाह तयार झाला, याला नोकरीची गरज नाही. मग तो म्हणला मग आता माझा उदरनिर्वाह तर तयार झालेलाच आहे ना, चला कर्तव्य म्हणून घंटी वाजवायला काय हरकत आहे. आता मग तो यायचं मस्त आरतीच्या वेळेला, ती कर्मचारी सुद्धा म्हणायचं वाजवा, तुम्हीच वाजवत. पुन्हा समाज जमायला लागला. पण समाज जमायला लागला हे जरी खरं असेल, मंदिर समिती धोक्यात आली. मंदिर समितीचं दिवाळं निघालं आणि मंदिर पडलं. मंदिर पडलं तोपर्यंत यानं याचा बिझनेस वाढून एवढा मोठा केला होता, आसपासचे संपूर्ण कॉम्प्लेक्स याचेच झाले होते. बारकाई नाही का, कॉम्प्लेक्स याचं झालं होतं. मंदिर समितीमध्ये याचं कॉम्प्लेक्स तर झालंच होतं समोर. यानं असा बिझनेस वाढवला होता, याच्या फॅक्टऱ्या तयार झाल्या होत्या. आणि मंदिर समिती हातबल झाली, आता मंदिर कशाने बांधावं. आणि त्यांनी तिथं पाटी लावली होती, जर आम्हाला कोणी मंदिर समितीत देणगी दिली तर आम्ही त्या शतशः ऋणी राहू, आभारी राहू. त्यावेळेस त्यानं कोरा चेक मंदिर समितीच्या समोर ठेवला होता. कोरा चेक, काय आकडा लिहायचा तर लिहामध्ये. मंदिर समिती म्हणली ही चेक कोण्या कंपनीचा आहे, म्हणजे अमुक अमुक कंपनीचा आहे. ती कंपनी कोणाची आहे, कंपनी कोणाची आहे म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. ही कंपनी पांडुरंगाचीच आहे म्हटलं. अरे चेक देतोस तू, पण पांडुरंगाची कंपनी म्हणतोस. या चेक मध्ये अमाऊंट कोण आणणार आहे, कोण कुठून पैसे येतील याच्यामध्ये. सही करण्या इतकं मला ज्ञान नाही म्हणला, पण मी याच्यावर अंगठा करीन आणि अंगठा करून तुम्हाला उद्या पैसे आणून देईल. समिती लक्षात आलं, अंगठा याचा आहे म्हणजे अकाउंट कोणाचे, बँकेत अकाउंट कोणाचं आहे. महाराज समिती नतमस्तक झाली, चुकलं आमचं. तुला अशिक्षित म्हणून आम्ही काढून टाकलं होतं, पण तुझी कर्तव्य दक्षता आमच्या लक्षातच आली नाही. समिती नतमस्तक झाली लक्षात. तुम्ही कर्तव्य दक्षता पार पडत असताना तुम्ही अशिक्षित आहात का, अज्ञानी आहात का, तुम्हाला काहीच येत नाही का, याचा विचार नका करू. नुसतं मंदिरात घंटा वाजून छोटंसं फुलाचं दुकान टाकलं, नंतर कंपन्या त्याच्यात निर्माण झाल्या. महाराज ईश्वर तुम्हाला कधीही कमी पडत नाही, फक्त कमी पडताय ते तुम्ही. कमी पडताय तो तुमचा आळस. ईश्वर तुम्हाला काय कमी करताय, काय कमी करताय. आणि म्हणून मला इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे, आपण माझ्या श्रीकृष्णाकडे देव म्हणून नाही बघितलं तरी चालेल, माझ्या श्रीकृष्णाकडे कर्तव्यपरायण म्हणून बघा. महाराज कर्तव्यच्युत झालेल्या अर्जुनाला त्याचे कर्तव्याची आठवण करून देण्यासाठीच गीताई जन्माला आली ना. कर्तव्याची आठवण करून देण्यास गीताई जन्माला आली ना. एका अर्जुनासाठीच गीताई जन्माला आलेली नाही आहे, एका अर्जुनासाठी जन्माला आलेले नाही. माझ्या समोर बसलेले हे सगळे अर्जुनच आहेत, सगळे अर्जुनच आहेत. या अर्जुनानं कधीतरी असा विचार करावा की श्रीकृष्णानं जी ऊर्जा अर्जुनाला दिली ती ऊर्जा श्रीकृष्ण आम्हाला का देऊ शकत नाही. आपण अर्जुन व्हायचं पाहणं, अर्जुन व्हा ना तुम्ही. अर्जुन होत नाहीत म्हणून तुम्हाला श्रीकृष्ण ऊर्जा देत नाहीत. तुम्ही अर्जुन व्हा, निश्चित तुमच्यामध्ये ऊर्जा येईल आणि निश्चित समाज घडवण्यामध्ये तुमचं एक क्रांतिकारी पाऊल राहील लक्षात. आणि म्हणून कर्तव्य दक्ष परायण माझ्या श्रीकृष्णाच्या या गीताईला मी शतशः नमन करतो, शतशः नमन करतो. का तर ती गीताई जन्माला आली म्हणून आज आपल्या समोर फार मोठा आदर्श आहे. आपण त्या गीतेचं थोडंसं चिंतन आत्मसात करा. श्लोक 4-2 तरी तुमच्या जीवनामध्ये कामी येतील तेवढे तरी पाठ करा, 4-2 तरी पाठ करा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना
माझा एक संदेश राहील, उपदेश नाही, संदेश राहील. आपण श्रीमंत नाही झाला तरी चालेल, आपण प्रतिष्ठा संपन्न नाही झाला तरी चालेल. कर्तव्यपरायण व्हा, कर्तव्यपरायण व्हा, कर्तव्यपरायण व्हा. कुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, कर्तव्यपरायण श्री कृष्ण की जय. बंद कर. कालिदास धोंडगे सर यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण, शास्त्रीय संगीतातील मृदंग, तबला वादन असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.